जुना बैलपोळा हिंदकेसरी माळशिरस मैदान आणि या मैदानाच्या सेमीफायनल 7मध्ये आपणाला सुंदर असा साज पळताना दिसला आहे. शॉटगन मेहरबान आणि मल्हार ही गाडी मित्रांनो पळाले आणि सेमीफायनल 7मधून ते फायनलचे मानकरी झालेत. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. एक मोठं मैदान आणि मोठा विजय म्हणावा लागेल. हो, काय सांगेल आजच्या? नाही, आनंद खूप आहे, कारण का आमचा गेल्या माळशिरसमध्ये आमची गाडी लॉबी झाली, आता आम्हाला चान्स भेटला, खूप आनंद आहे. आज नियोजन कशा पद्धतीने करण्यात झालं? मल्हार पाहिला तो आमचा नियोजन तिथं माळशिरसमध्ये झाला होता गेल्या वेळी. हां, तेव्हाच आमचं नियोजन झालं होतं, गाडी आज पळाली. एक काय जाणवतंय या जोडीचे वैशिष्ट्य की नाही, गाडीला खालून गती कमी आहे, पण पुढे आल्यावर जाम गती लागते. जेवढा पल्ला असेल तेवढा अजून गती लावेल गाडी. आणि एक म्हणावं की मोठ्या मैदानात काय गुलाल घेतात. हो, मोठ्या मैदानात तो कधीच गुलाल सोडत नाही. ज्या ज्या मोठ्या मैदानात आहे मैदान तिथं 1 नंबर 2 नंबर करतोय. 2 नंबर तर नाही, 1च नंबर. हिंदकेसरी मैदानाचं कितवं गुलाल? आता हा चौथा. म्हणजे चतुर्थ हिंदकेसरी झाला आज. एक काय पळण्यात काय वैशिष्ट्य जाणवतं की त्याच्यात बाबा हे ठळक त्याची मूर्ती लहान आहे ना, त्याच्यामुळे जास्त बोला कीर्तिमान तसं आहे ते. हां, त्या मूर्ती लहान असल्यामुळे जास्त स्पीड लागते आणि बैल पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून आदत आहे तेव्हापासून जास्तच गतीत लावतोय. मल्हार संदर्भात काय सांगेल? आता नाही, मल्हार 1 नंबर बैल आहे आणि काय दोन्ही बाजूंना तो पण काढायचा पब्लिकचा बैल आहे. कुठला पण येऊ द्या, आम्हाला काही नाही, तो पण एकदम टॉपचा बैल आहे. हां, अजून बरेचसे मेंबर आहेत. आता हा शेठचा मुलगा, शेठचे जावय, शेठची मुलगी आहे, ही पण शेठची मुलगी, शेठचा जावय आणि शेठची मुलगी. आता बघायला आज मोठा विजय आणि हिंदकेसरीचा गुलाल प्राप्त केला. खूप छान वाटतंय, खूप आनंद झालेला आहे. आता फायनल बघू कशी जाते. फायनल पण नक्कीच मारणार आणि आमचा विश्वास आहे, मेहरबान विश्वास आहे. जसं त्यांनी सेमीला केलंय, पहिला आलाय, तसं फायनलला पण नक्की येणार. सेमी वेळेस काय चाललेलं मनामध्ये वगैरे? सेमी वेळेस चाललेलं धाकधूक होती थोडीशी. पहिली बाजूची गाडी थोडी पुढे गेलेली तेव्हा काहीतरी म्हणजे असं वाटलं होतं, पण नाही, मेहरबानने आम्हाला प्रूव्ह करून दाखवलं की तो कोणापेक्षा कमी नाही आहे आणि मग त्याने पहिला करून दाखवलाच. तसंच आता फायनलला पण करून दाखवलं. 20 तारखेलाच झालं होतं. ज्ञानेश्वर ठाकूर आणि नितेश गायकवाड आणि स्वतः शेठ दीपक शेठ पाटील यांनी नियोजन केलं होतं. आणि आजच्या जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदानाच्या नियोजन आणि आयोजनाबद्दल काय सांगतो? नाही, यांचं आयोजन तर खूप छान आहे, म्हणजे फाट्या बिट्या वगैरे खूप चांगले आहेत. तर ज्या पद्धतीनं बघा गेलं तर मेहरबान म्हटलं की आपण बघतो की छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून त्याकडे बघितलं जातं. शॉटगन मेहरबान त्याला म्हटलं जातं. तर तो प्रत्येक वेळेस त्याच्या पळामधून तो सिद्ध करत आलेला आहे. पेडगाव हिंदकेसरीचा 1000 गाड्यामध्ये 1 नंबरचा मानकरी येतोय. काय सांगा? तेव्हा आमचा म्हणजे वाईट वेल होता, तेव्हा आम्हाला कार्तिकवाल्यांनी साथ दिली होती, आम्ही 1 नंबर केला. खूप आनंद झाला आमचा, खूप म्हणजे लोक त्याला नावं ठेवत होती, पैसा वगैरे देणार नाही येते, पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तर माळशिरसचं आपलं पाठीमागचं मैदान ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की त्या ठिकाणी पण नशिबानं कुठंतरी साथ दिली नाही. गाडी आपली लॉबी झाली, पळून बसली पण लॉबी झालेली होती. त्याचीच भर कुठंतरी आज त्याने या मैदानामध्ये तुम्हाला परत काढून दिली. दाखवली त्यांनी आम्हाला दाखवलं की मी काय कुठं थांबणार नाही आहे, तुम्ही नियोजन करा, मी पळायला रेडी आहे. आज आपला मेहरबान कितव्या गटामध्ये पळाला होता? 34 मध्ये 3 नंबर 3 नंबरचा असला त्यांनी 7व्या सेमीमध्ये पळाला. 7व्या सेमीमध्ये. आजकाल तुम्ही बघता की मुली फार कमी आहेत या क्षेत्रामध्ये आणि सर्व ताई आहेत आपल्यासमोर. त्यांना तिघींना पण खूप आवड आहे. आनंद काय वाटतं की आपल्या नंदीनं गुलाल प्राप्त केला? एक काय भावना मालकीन म्हणून, बैलगाडा मालकीन? तसं तर खूप आनंद होता. म्हणजे आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधीच थांबवलं नाही की ह्या क्षेत्रात जास्त मुली जात नाही तर तुम्हीही जाऊ नका, असं कधीच बोलले नाही. त्यांचा नेहमी आम्हाला पाठिंबा असतो की तुम्ही पण चला आमच्यासोबत, तुम्ही पण मजा घ्या जी बाकी लोक घेत आहेत. जास्त मुली नसल्या तरी काय झालं, तुम्ही सुरुवात करा, म्हणजे असं आहे त्यांचं बोलणं. तर मग आम्ही येतो आणि मजा घेतो आणि म्हणजे आमचा बैल कुठेतरी एवढा पळतो, एवढं चांगलं करतो, त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. आणि यापुढेही तो जे काही करेल, म्हणजे काहीही त्याचा निकाल असो, त्यावर आम्ही नक्कीच खुश असणार आणि समाधानी असणार आम्ही त्याच्यावर. ज्या पद्धतीनं मैदानामध्ये आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो, एक महिला म्हणून आता तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये फिरत असता, बघत असाल तुम्ही, एक बैलगाडी क्षेत्र म्हणून तुम्ही काय सांगाल? तसं काही म्हणजे सांगण्यासारखं नाही. असं लोक असं एक फिमेल आहे म्हणून असं बघतात की कोणीतरी नवीन आहे, फिमेल आहे, म्हणजे सगळ्या मेलमध्ये एक फिमेल आहे म्हणजे जसं लोक बघतातच. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यांची म्हणजे अशी दृष्टी काही वाईट नसते, ते आपल्यावर असतं आपण कुठल्या ह्याच्याने घेतो, त्यांची दृष्टी कशी आहे वगैरे.
बाकी काही नाही आमचं. आता आपण एवढ्या लांबून येतोय, आता मेहरबानचा प्रवास होतो किंवा तुमचा, तर तुम्ही मुंबईवरून इथपर्यंत येत आहे, पण आजपर्यंत एवढ्या लांबून तुम्ही येते पण मेहरबाननं तुम्हाला नाराज कधी केलेलं नाही? नाही, अजिबात नाही. आणि नाराज केलं तरी आम्ही त्याचं मनावर घेत नाही, कारण आम्हाला त्याचं माहिती आहे की तो काय म्हणजे करू शकतो आणि तो काय करतो हेही आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही नाराजही होत नाही आणि ते नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवतो आम्ही. ते ज्या पद्धतीने आपण म्हणतो की नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे हार जीत ही होत राहते. तेच. हां, त्याच्यामुळे जरी हार झाली तरी त्याच्या पाठीशी तुम्ही पाठीशी कायम आहे. अजिबात नेहमीच पाठीशी राहू आम्ही, अजिबात असं काही हे नाही. आणि आम्ही समाधानी आहोत आमच्या बैलावर, असं काही इश्यू नाही आहे. तो हारला तरी आणि जिंकला तर ऑफकोर्स खुश होणारच आम्ही, आणि हारला तरी खुशच होणार. त्या शेजारच्या ताईचा व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल झाला, मला वाटतं मेहरबानला घेऊन जातो. काय सांगशील मेहरबान? काय नाही, तो एकदम भारी पळतो आणि भले आज त्यांनी गुलाल नाही केला तरी उद्या तरी आम्हाला असा विश्वास येतो. घेतलाय आज. असं सांगतो. हां हां हां. आज कोणाला समर्पित करायला दादा विजय? आमच्या पूर्ण टीमला. आता पुढचं नियोजन कुठल्या महिन्यात? आता 9 तारखेला बिनजोड. बिनजोडलं मुंबई. काय शेटला आमच्या बिनजोड खूप आवडतं. आमच्या 3 फेऱ्यात जास्त काही नसतंय, बिनजोडलाच आम्ही पळवतो. आता 9 तारखेला मैदान आहे बिनजोडला, तिकडे पळणार. चालेल, धन्यवाद.